तत्ब्रह्मणे नमः। भावाभावपदातीतं भावाभावात्मकं च यत् तद्वन्दे भावनातीतं स्वात्मभूतं परं महः। मुण्डकोपनिषत् शांति मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तदेतत्सत्यं यथा सुदीप्तात् पावकात् विस्फुलिङ्गाः सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपाः तथाक्षरात् विविधा सौम्यभावाः प्रजायन्ते तत्र चैवाप्यन्ति। दिव्योऽयमूर्तः पुरुषस्य बाह्याभ्यन्तरो यजः अप्राणो यमनः शुभ्रो यक्षरात् परतः परः एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेन्द्रियाणि च हम वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी अग्निर्मूर्धा चक्षुषी चन्द्रसूर्यौ दिशश्रोत्रे वाग्विवृताश्च वेदाः वायुः प्राणो हृदयं विश्वमस्य पद्भ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतान्तरात्मा तस्मादग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्य ओषधयः पृथिव्याम् पुमान्द्रे तस्सिञ्चति योषितायां बह्वीः प्रजाः पुरुषात् सम्प्रसूताः तस्मादृचः सामयजोषि दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः तस्माच्च देवा बहुधा सम्प्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसि प्राणापानो व्रीहियो तपश्च श्रद्धा सत्यं ब्रह्मचर्यं सप्त प्राणा प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषस्तमिदः सप्त होमाः सप्त इमे लोका सुचरन्ति प्राणा गुहाशयानि सप्त सप्त अतः समुद्रा गिरयश्च सर्वेऽस्मात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः तश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते ह्यन्तरात्मा पुरुष एवेदं विश्वं तपो ब्रह्म परामृतम् एतद्यो वेदनीतं गुहायां सो विद्यां विकिरति इति मुण्डकोपनिषदि
द्वितीयमुण्डके प्रथमखण्डः द्वितीयमुण्डके द्वितीयखण्डः आविस्सन्निहितं गुहाचरन् नाम महत्पदमत्र तत्समर्पितम् एषत्प्राणं निमिषच्च यदेतज्जानथ सतसद्वरेण्यं परं विज्ञानाद्यद्वरिष्ठं प्रजानाम् यदर्चिमद्यदणुभ्योऽणु च यस्मिल्लोका निहिता लोकिनश्च तदेतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदु वाङ्मनः तत्सत्यं तदमृतं तद्वेद्धव्यं यो सौम्य विद्धि धनुर्गृहीत्वोपनिषदं महात्रं शरञ्युपासानिश्रितं सन्धयीत आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्यन्तदेवाक्षरं सौम्य विद्धि प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यं चरवत्तन्मयो भवेत् यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षमूतं मनस्सह प्राणैश्च सर्वैः तमेवैकं जानत आत्मानमन्यावाचो विमुञ्चथामृतस्यैष सेतुः हरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः स एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः ओमित्येवं ध्यायत आत्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात् यस्सर्वज्ञः सर्वविद्यस्यैष महिमा भुवि दिव्ये ब्रह्मपुरे येष व्योम्यात्मा प्रतिष्ठितः मनोमयशरीरनेता प्रतिष्ठितोऽन्ये हृदयं सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनन्दरूपमविभाति विद्यते हृदयग्रन्थिश्चिद्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् तस्मै ज्योतिषां ज्योतिस्तद्यदात्मविदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण अतश्चोर्ध्वे च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम् इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् हॅलो लक्ष्मी, त्याच्यात हा लिहून काका. येत आहे की पीपल आर युझिंग कॉम्पेनियन मोड म्हणून. अच्छा, काही अडचण नाही ना? नाही काहीच नाही. ठीक. परम पूज्य
परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. मंदाताईंना साष्टांग नमस्कार करते. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन आणि नीलाताईंना आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार करते. काल आपण बघितलं की नेमकं त्याचं स्थान कुठे आहे, त्याचं स्थान कुठे, नेमकं कुठे आहे ते स्थान, कशाच्या रूपाने स्वरूपाने आधी आम्ही ते अनुभवत असतो. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकाराचा अनुभव येणे शक्य नाही, परंतु तत्पूर्वी त्याला जर अनुभवायचं असेल तर ते कुठे आधी सगळ्यात पहिले अनुभवायचं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचं ठिकाण काल सांगितलं की असं जे आहे सर्वज्ञ आहे, ते त्याचं स्वरूप कसं आहे, सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे आणि सर्व विश्वाचा एकमेव शास्त्र आहे. असा अंतर्यामी, आपण समर्थाने अंतर्यामी म्हटलेला आहे, असा अंतर्यामी असलेला जो आत्मा आहे त्याचं ऐश्वर्य सांगणं. काल आपण त्याचं ऐश्वर्य बघितलं. त्याचं ऐश्वर्य कसं आहे की तो स्थावर जंगमरूप सगळं विश्व जे आहे हे सगळं विश्व त्याच्या शासनाखाली सुखरूप चालतं आणि सुखरूप असून ऋतू आणि काळ या नियमबद्ध गोष्टी त्याच्याच स्वाधीन आहे आणि त्याच्याच स्वाधीन आहे. त्यानंतर कर्ता, कर्म आणि फळ ही आपापली सुद्धा कालमर्यादा कधीच ओलांडत नाही, असा त्याचा महिमा आहे. कोणाचा अंतर्यामी आणि त्याचा असा महिमा आहे. आणि हा जो आहे असा ब्रह्मपुरामध्ये हा अंतर्यामी राहतो. व दिव्य द्युतिमान असे ब्रह्मपूर म्हणजे कोणतं, ब्रह्मपूर म्हणजे काय, तर या ठिकाणी शास्त्राने मुंडक उपनिषदाने आपल्याला सांगितलं ब्रह्मपूर म्हणजे हृदय. या हृदयामध्ये त्याचं स्थान आहे आणि हृदयामध्ये त्याचं स्थान आहे हे जाणायचं असेल तर बुद्धीकडून ते जाणलं जातं. बुद्धीमध्ये असणारा जो चिदाभास आहे ह्या त्याच्याकडून ते जाणलं जातं आणि जिथे ते प्रकाशित होतं त्यालाच दिव्य द्युती असं म्हणतात. म्हणून हे जे आकाश तत्वाहून सूक्ष्म असलेलं जे ब्रह्मतत्व आहे हे हृदयामध्येच जाणून घ्यावं. त्याचं पहिलं जे स्वरूप आहे ते हृदयामध्ये आहे, ते स्वरूप ते जाणून घ्यावं, अन्य ठिकाणी ते सापडणार नाही. आणि म्हणून अतिशय आत्म्याची ही जी गहन गती आहे ती गहन गती केवळ वृत्तीने जाणणं शक्य आहे. म्हणून आपण गेल्या 2 मंत्रापासून वृत्तीचा अभ्यास करतो आहे आणि परमार्थ हा वृत्तीचा आहे असं वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे ते वृत्तीने जाणावं आणि आत्म्याला या वृत्तीचे अधिष्ठान असणाऱ्या मनाची उपाधी आहे, म्हणून तो मनोमय आहे असं सुद्धा म्हणतात. म्हणून तो सर्व नेता असल्याने प्राण व देह नेतो आणि घेतो. म्हणून बुद्धी ही हृदयामध्ये असते आणि हृदय हे संपूर्ण शरीरामध्ये असतं आणि शरीर हे अन्न पाण्याने पुष्ट होतं. म्हणून हृदयामध्ये असणाऱ्या ह्या आत्म्यालाच तेथेच शोधलं पाहिजे. त्याचं ठिकाण हे हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये शोधण्याचं साधन मात्र वृत्ती आहे. म्हणून वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी, साक्षी तियेचा होऊन पाहता स्वरूपी होय भेटी. ती वृत्ती कोणाच्या अधिष्ठानावर वृत्ती आहे त्या अधिष्ठानाकडे लक्ष द्यायचं आणि स्वरूपाकार व्हायचं असं श्रुती आम्हाला सांगते आहे. अशा या अमृतरूप आणि सुखस्वरूप असणाऱ्या आत्म्याचे अंतःकरणामध्ये विशेष स्थान आहे. आणि म्हणून ह्या हृदयाच्या ग्रंथी ज्या वेळेला तुटून जातील सगळ्या आणि सर्व संशय नष्ट होतील त्यावेळेला मग हा मूळचा असलेला जीव ब्रह्मरूप आहे या अनुभवामध्ये आम्ही स्थिर होऊ. म्हणून पुढचा मंत्र आम्हाला हे सांगतोय, विद्यते हृदय ग्रंथी. सुनील काका या श्लोकाचं विवरण करतील. रामकृष्ण.
राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता एकची आसमनी रहावे अखंड गुरुचरणी जीवे जीवत्व हरवणी तेची असावे श्रीराम. कालच्या 7 नंबरच्या मंत्राचा परामर्श आता घेतला गेला आणि तो सगळा सार आपण ऐकला आहात. आज आपण 8व्या नंबरचा मंत्र घेऊया. शंकर भाष्याप्रमाणे 8वा नंबर. त्या मंत्राला प्रारंभ करण्यापूर्वी सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. भगवत स्वरूप असणाऱ्या आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि आपण सगळे मिळून आता उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया शांती मंत्र म्हणून. ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.
आजचा मंत्र आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. भिद्यते हृदय ग्रंथी. काकांनी याचा अर्थ दिलाय, त्या परावर म्हणजे कारण आणि कार्य ब्रह्माचा साक्षात्कार करून घेतल्यानंतर त्या जीवाच्या हृदय ग्रंथी म्हणजे अविद्या तुटून जातात, सर्व संशय नष्ट होतात, सर्व कर्मे आणि कर्मबंधन सुटतात. आता ही अत्यंत अत्यंत लोकांना आवडणारी श्रुती आहे. प्रत्येक उपनिषदात काही श्रुती मंत्र असे असतात की जे खूप प्रचलित असतात, पॉप्युलर, फेमस. तशी ही आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. याच्यानंतर एक श्रुती आहे, पुन्हा आणखीन एक आहे, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. ती पण अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या मुंडकामध्ये द्वासुपर्णा सयुजा सखाया, ती पण अत्यंत प्रसिद्ध आहे. मुंडकोपनिषदाच्या श्रुतीमध्ये अनेक मंत्र मुखोद्गत असतात आणि ज्याचा वारंवार वापर होत असतो, त्यातली ही आहे, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. चिंतनाला प्रारंभ करूया. परावर दृष्टी होण्यापूर्वी काय होतं हे शास्त्रांनी सांगून ठेवलंय. काय होतं माहितीये का, शास्त्रशुद्ध परमार्थ करणाऱ्यांची संख्या फार मोजकी असते आणि मनःपूतम समाचरित. आम्ही हे पाठ करत असतो, आम्ही इथे इथे जात असतो, आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोनदा, वर्षातून एकदा आम्ही हे करत असतो, म्हणजे आम्ही परमार्थिक आहोत असं म्हणणाऱ्या परमार्थिकांची संख्या खूप असते. खरा परमार्थ करण्याची तळमळ असणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, फार कमी आहे, अत्यंत कमी आहे. कारण या क्षेत्रामध्ये पॉप्युलॅरिटी पेक्षा आनंद अधिक आहे आणि हे न जाणतो तो माणूस कीर्तीच्या मागे लागतो, धनाच्या मागे लागतो आणि मोक्ष त्याच्या हातून सुटून जातो. कोण? गोविंद मुस्तिलवार 3 वेळा रिमूव्ह केलाय, तरी पुन्हा व्हिडिओ सुरूच होतोय. जरा जपा, आपला व्हिडिओ बंद करा. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. सर्व श्रेष्ठ दृष्टी यल्लाभान्न परा लाभो, भगवद्गीतेने सांगितलंय. गीता आणि उपनिषद ह्या आया आहेत. 2 आहेत का हो? नाही. एक नाणं असतं, त्याला चित असतं आणि पट असतं. मग चित आणि पट मिळून एक नाणं तयार होतं. 2 नाही आहे, चित आणि पट नावाच्या 2 गोष्टी नाही. नाणं जरी दिसत असलं तरी पण नाण्याला, एकाच नाण्याला त्या 2 बाजू आहेत. तसं श्रुती माता
आणि स्मृती माता म्हणजे भगवद्गीता ह्या एकच आहेत आणि अत्यंत कळवळ्याने आपल्यासाठी ज्या वावरत असतात त्या आहेत, लक्षात घ्या. म्हणून साधकाच्या जीवनात जरा सुद्धा अडचणी येऊ नये आणि तो मोक्षाप्रत पोचावा असे जे मोक्षेच्छू आहेत, प्रामाणिक मोक्षेच्छू, त्यांच्यासाठी हा मंत्र आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. काय सांगितलं आहे? परमात्मा ज्ञानाचं साक्षात फळ काय आहे हे सांगितलं आहे. म्हणून हा मंत्र खूप महत्वाचा आहे. या मंत्रामध्ये 3 टप्पे आहेत. एक आहे विद्यते हृदय ग्रंथी, जगाकडे अभेदत्वानी बघतो. छिद्यन्ते सर्व संशय, कारण त्याचे सगळे संशय नाहीसे झाले असतात. क्षीयते शास्य कर्माणि, त्याचं संचित आणि आगामी कर्म क्षीण झालं असतं, संपून गेलेलं असतं. तस्मिन दृष्टी परावरे, तो आत्मस्वरूपाला जाऊन पोचतो. हे आत्मस्वरूपाला गेलेल्या आत्मरूपाचं वर्णन आहे. असं झालं पाहिजे की नाही हो, की फक्त आपल्या प्रवचनाला हजारो लोकांनी खूप छान म्हटलं की बस झालं, पाया पडले लोक म्हणजे झालं, लोकांनी डोक्यावर घेऊन नाचलं म्हणजे झालं का? नाही, मोक्ष नाही झाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम ही गोष्ट पुन्हा उद्भवता कामा नये, यासाठी हा मंत्र आहे, लक्षात घ्या. विद्यते हृदय ग्रंथी. हृदय ग्रंथीचा भेद होतो, सर्व संशयाचा निराश होतो, कर्म क्षीण पावतात. आता हृदय म्हणजे काय? यापूर्वी काही मंत्रांच्या पूर्वी हृदय शब्द आला होता आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की रमण महर्षींनी सांगितलंय की अलंकाराचं हृदय सुवर्ण आहे. काही जणांना विश्वास नाही बसत, दुसरीकडनं चौकशी करतात की हृदय म्हणजे काय. त्या ठिकाणी हृदय आहे म्हणजे अधिष्ठान असा अर्थ होता, या ठिकाणी हृदय म्हणजे अंतःकरण असा अर्थ आहे. त्या ठिकाणी हृदय शब्दाचा मी सांगितलेला जो अर्थ आहे तोच अर्थ होता अलंकाराचं हृदय सुवर्ण आहे. अधिष्ठानाला हृदय म्हटलं होतं त्या ठिकाणी, या ठिकाणी अंतःकरणाला हृदय म्हटलेलं आहे. पण माझ्या सांगण्यावर भगवान जाणो काय मनात विचार आला असेल, संशय विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. माझ्या सांगण्यावर संशय निर्माण झाला आणि त्यांनी दुसरीकडे चौकशी केली की हृदय म्हणजे काय, आणि त्यांना उत्तर आलं अंतःकरण. मग त्यांच्या मनात विचार आला की आपल्याला तर यांनी अधिष्ठान सांगितलं आणि दुसरे तर काय सांगतात आहे, अंतःकरण सांगतात आहे. दोघांच्या सांगण्यात भेद निर्माण झाला. मला म्हटलं नाही त्यांनी, पण अंतःकरणात संशय झाला म्हणून बाहेर प्रश्न विचारावा असा वाटला. छिद्यन्ते सर्व संशय. संशय परमार्थामध्ये घात करत असतो. संशयात्मा विनश्यती. सगळेच्या सगळे संशय नाहीसे झाला पाहिजे, सगळेच्या सगळे संशय नाहीसे झाले पाहिजे.
त्याशिवाय ब्रह्मस्वरूपाचा सावली सुद्धा दिसत नाही, लक्षात ठेवा. एकदा जर आपण गुरु मानत असू तर आपली श्रद्धा पाहिजे हो पूर्ण. आणि त्या श्रद्धेला जर तडा गेला, बारीकशी जरी शंका निर्माण झाली तरी आपला मोक्ष घरंगळला म्हणून लक्षात ठेवा. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. गुरूंवर आणि वेदांत शास्त्रावर जर नितांत श्रद्धा असेल तरच त्याला आत्मस्वरूपाचा मागोवा लागतो आणि तो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. म्हणून श्रद्धा पूर्ण पाहिजे, जरा सुद्धा तरंग चालत नाही. असं या ठिकाणी हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरण असा आहे. मात्र मागच्या वेळी मी सांगितलेला अर्थच योग्य होता हे लक्षात ठेवा. विद्यते हृदय ग्रंथी. ग्रंथी शब्दाचा अर्थ गाठ असा होतो. आणि गाठीमध्ये सर्वश्रेष्ठ गाठ कोणती आहे माहिती का? तुम्ही म्हणाल गाठीमध्ये श्रेष्ठ गाठ असते का? हो असते. त्याला रेशीम गाठ असं म्हणतात. कोणी प्रतिभा आहे त्यांनी आपला म्यूट करावं. गाठीमध्ये मजबूत गाठ कशाला म्हणत असाल तर ती रेशीम गाठ आहे, म्हणून हे बंध रेशमाचे म्हणतात. रेशमाची गाठ सुटत नाही, रेशीम तुटत पण गाठ नाही सुटत. हा अहम ममत्वाची जी गाठ आहे, कर्तृत्वासक्तीची आणि कर्तेपणाची जी गाठ आहे ही जाता जात नाही, लक्षात ठेवा. जाता जात नाही. आणि ती शास्त्राभ्यासाने जाते, सद्गुरूंच्या सांगण्याने जाते. अशा पद्धतीने जर आपण वाटचाल केली तर आपल्या अविद्येची गाठ नाहीशी होते, अज्ञानाचा ध्वंस होतो, अज्ञानाचा नाश होतो. मी देह आहे असं वाटणं ही अविद्या आहे आणि जग सत्य आहे असं वाटणं हे अज्ञान आहे. अज्ञान आणि अविद्याजन्य गाठी नाहीशा होतात, हा या अभ्यासाचा फायदा आहे. म्हणून आतापर्यंत अपरब्रह्म सांगितलं गेलं तेव्हा एकदम डायरेक्टच परब्रह्म सांगितलं असतं तर काही बिघडत होतं का? अपर सांगायचं मग पर सांगायचं. पण कार्य हे कारणासह नाश पावलं पाहिजे हे कधी विसरू नका. ध्वंस शब्दाचा सुंदर अर्थ आहे निस्तनाभूत होणे, नाहीस होणे, संपून जाणे. ध्वंस म्हणून अज्ञानाचा ध्वंस ज्ञानाने होतो, अविद्येचा ध्वंस विद्येने होतो, अज्ञानाचा ध्वंस ज्ञानाने, अविद्येचा ध्वंस विद्येने होतो.
तसं कार्याचं सत्यत्व कारणाचा ध्वंस झाल्यानंतर होत. खूपदा कार्य झाल्यानंतर आम्ही त्या कार्यात आसक्त असतो, पुढे विस्मरण पडतं, आसक्ती निघून गेली असं वाटतं, पण कारणाचा ध्वंस झाला नसल्यामुळे ती जात नाही. एखाद्या माणसाने मला अपशब्द वापरला, खूप मनाला लागला, काही दिवसांनी विसरून गेलो, पण 25 वर्षांनी ती व्यक्ती भेटल्यानंतर पुन्हा मनाला वेदना होतात. अरे, हा मला असा बोलला होता. कारण नाही हरवलं, बोलल्याचे शब्द जे आहेत ते त्यावेळी पुरता विरून गेले. 2-5 दिवसानंतर त्याचं दुःख नाहीस झाल्यासारखं वाटलं, पण त्या दुःखाचं कारण गेलं नसल्यामुळे पुढे 10-20 वर्षानंतर त्याची भेट झाली तरी मनात खट्टपण आलं. मूर्ख माणूस स्वतःला कर्माचा कर्ता समजतो. करते पण आलं की कामना आली, कामना आली की कर्म आलं, आणि कर्म आलं की कर्म फळ आलं, आणि ही चक्र सुरू झालं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आचार्य फार मदत करतात आपल्याला. कठोपनिषदाने शिकवून ठेवलाय, सस्यमी वा मर्त्य हा पच्यते सस्यमी वा वजायते पुन्हा. आणि म्हणून अविद्येचा ध्वंस हे पहिलं फळ आहे, पहिल्या चरणाचं महत्व आहे. विद्यते हृदय ग्रंथी. सुंदर मंत्र आहे बर का हा. छिद्यन्ते सर्व संशया, हा दुसरा टप्पा आहे. सगळे संशय नाहीसे झाले पाहिजे. शास्त्र सांगतं प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना आणि विपरीत भावना. तिसरं बरोबर आहे ना? जो सांगणारा असतो तो प्रमाण असतो. जे सांगितलं असतं ते प्रमेय असतं, आणि त्याबाबत आमच्या अंतःकरणामध्ये जे ग्रहण झालं असतं त्या भावना असतात, त्या विपरीत असू शकतात. परमार्थ शास्त्र जसंच्या तसं ग्रहण करण्याची क्षमता असणाऱ्यांची संख्या फार कमी असते. आपण भाग्यवान आहोत की आपण 102 लोक आत्ता पण, आणि 110 लोक हजर आहोत आपण आत्ता. भाग्यवान आहोत आपण सगळे, मी आणि तुम्ही मिळून भाग्यवान आहोत. जेवढे आहेत ते सगळे भाग्यवान आहेत, लक्षात ठेवा. कारण शास्त्र ग्रहण करणं ही साधारण गोष्ट नाही आहे. ग्रहण न करणं ही सामान्य बाब आहे, पण वेगळंच काहीतरी ग्रहण करणं हे आणखीनच विचित्र काम आहे. म्हणून उपनिषदांचा अभ्यास नेहमी सकाळी करायचा असतो, प्रातःकाळी. पूर्वी आम्ही 6 ते 7 उपनिषद घेत असो, पुढे ती वेळ 6:30 करण्यात आली आणि मग ती 7 करण्यात आली. नाही तर मी पूर्वी 6 वाजता उपनिषद अनेक वर्ष घेतली आहेत. आपला विषय प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना आणि विपरीत भावना हा आहे. हा असंभावना दोष खूप त्रास देत असतो साधना करताना. आम्हाला कळतच नाही, आम्ही कसे थातुरमातुर साधना केली तर हे दोष आमच्यामध्ये आहे आम्हाला कळतच नाही. शास्त्र सांगतं
प्रमाण संभावना म्हणजे काय? आणि जोपर्यंत हे तीन दोष जात नाही तोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही, सम्यक ज्ञान होत नाही. आम्ही खूप शास्त्र ऐकतो, त्याचा आम्हाला उपयोग होत नाही. सांगणारा जेव्हा सांगतो, सांगणारा ज्या वेळेला सांगतो तेव्हा सांगणाऱ्यावर विश्वास नसणे, याला प्रमाण संभावना असं म्हणतात. सद्गुरू सांगत असतात, पण आमच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू असतं आणि ते जे भलत सलत असतं ना, ते आम्हाला खातं. काय खातं हो? जे डोक्यात जायला पाहिजे ते जात नाही, कारण चुकीच्या विचारांनी डोकं भरून गेलेलं असतं. यांना काय लागतं सांगायला? सगळा संसार झाला, मग आपल्याला सांगतात अलिप्त व्हा, ममत्व सोडा. आमचं तर आत्ता सुरू आहे. प्रत्येकाला वाटतं आपला संसार आत्ताच सुरू झालाय. संसार केल्यानंतर 25 वर्षांनी घर बांधायला लागला तर तो म्हणतो आत्ताच सुरू झाला. 30 वर्षानंतर कार घेतली की तो म्हणतो माझा आत्ता खरा खरा संसार सुरू झाला. काही वर्षांनी ज्या वेळेला मुलं बाळ होतात तो म्हणतो माझा आत्ताच संसार सुरू झाला. विवाह झालं तर संसार सुरू झाला म्हणतो, मुलं बाळ झाले की संसार आत्ता सुरू झाला म्हणतो, मुलं बाळ शाळेत जायला लागले की संसार सुरू झाला म्हणतो, घर बांधायला लागलं की संसार सुरू झाला म्हणतो, गाडी घ्यायला लागलो की संसार सुरू झाला म्हणतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते आणि हीच संसाराची सुरुवात आहे असा भ्रम अज्ञानग्रस्ताला होत असतो. करता हमीती मान्यते. मी स्वतःला करताच समजत असतो आणि म्हणून भगवंतानी त्याला मूर्ख म्हटलंय. अहंकार विमूढ आत्मा. माझ्या मनाने बोलत नाही, माझा अधिकार नाही कोणाला मूढ म्हणण्याचा, भगवंताचा अधिकार आहे. म्हणून अहंकार विमूढ आत्मा. मूढोयम नाभिजानाति. नाही कळत मूर्खाला. भगवंत म्हणतो की मला शरीरी समजणारे लोक आहेत, त्यांना मी कधीच उपलब्ध होऊ शकत नाही. आपला विषय प्रमाण संभावना आहे. सांगणाऱ्यावर श्रद्धा नसणे हा प्रमाण संभावनेचा मोठा दोष आहे. बाबा वाक्य प्रमाण, गुरूंच्या शब्दावर विश्वास असला पाहिजे. गुरूंवर दिसले की फक्त पायावर डोकं ठेवणे हे विश्वासाचं लक्षण नाही, बहिरंग आहे हा विश्वासाचा. हे बहिरंग लक्षण आहे. अंतरंग लक्षण त्यांच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे. प्रमाण संभावना. प्रमेय संभावना. प्रमेय म्हणजे सिद्धांत, आणि सिद्धांता विषयी अंतःकरणामध्ये संशय असणे. सिद्धांत कोणता आहे तेही सांगून देतो. आपला एकच सिद्धांत आहे, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न परा. जीवच ब्रह्म आहे. जीव आणि ब्रह्म हे द्वैत नाही आहे, लक्षात घ्या.
जीव आणि ब्रह्म हे अद्वैत आहे, सांगण्यासाठी द्वैत आहे, भासण्यासाठी द्वैत आहे, वस्तुतः अद्वैत आहे. जीव ब्रह्मैव नापरः. पण अज्ञान असलं की प्रमेय कळत नाही, आणि प्रमेय कळलं नाही की जे काही ऐकलेलं असतं ते समजल्यासारखं वाटतं पण कळलेलं नसतं. म्हणून खूप जण परमार्थामध्ये प्रवेश करतात पण त्यांची पुढे वाटचालच होत नाही. स्थिर मनाने ऐकण्याची तयारीच नसते. चालता फिरता उपनिषद ऐकतो, मॉर्निंग वॉकही सुरू आहे आणि उपनिषदही सुरू आहे, एक्झरसाइजही सुरू आहे आणि उपनिषदही सुरू आहे. काकाने नुसतं उपनिषद घ्यायला नाही सांगितलं, अभ्यास करून स्नान करून उपनिषद घ्यायला सांगितलं. थंडी असो की पाऊस असो, शुचिरभूत अवस्थेमध्ये ते सांगितलं गेलं पाहिजे. काकांनी सांगितलं नाही, काकांनी करून दाखवलं, आणि करून दाखवलं म्हणून तसं पाळल्या जातं. ऐकणाऱ्यांनी निदान अंथरूण सोडून तर ऐकावं. काही लोक अंथरुणात बसूनच ऐकतात, आणि मग जे ऐकलं असतं ते समजल्यासारखं वाटतं पण कळलं नसतं. म्हणून याला प्रमेय संभावना असं म्हणतात. शब्द सगळे समजतात, त्याचे अर्थ पण कळतात, पण ते अंगवळणी उतरत नाही, कारण प्रमेयच नाही कळला, सिद्धांतच नाही कळला. अद्वैत हा परमार्थाचा सिद्धांत आहे. अद्वैत हे परमार्थाचं सार आहे, वर्म आहे, आणि ते अद्वैत कुसरी विरळा जाणे. तिसरा भाग विपरीत भावना असा आहे. जे नाही ते दिसतं, ठाणू नाही पुरुष आहे असं वाटतं, दोरी नसून साप आहे असं वाटतं, आत्मा नसून शरीर आहे असं वाटतं. याला विपरीत भावना असं म्हणतात. तू कोण आहेस रे? मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी म्हातारा आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, मी बाप आहे, मी आई आहे, मी मुलगा आहे, मी धनवान आहे, मी गरीब आहे. हे सगळं वाटणं विपरीत भावना आहे. वस्तुतः मी आत्मा असताना मी देह आहे असं कसं शक्य आहे? विपरीत भावना. याला अध्यास असं म्हणतात. याला अतस्मिन तद्बुद्धी इति अध्यास, हा अशी अध्यास शब्दाची व्याख्या आहे. अतस्मिन तद्बुद्धी इति अध्यास. जे मुळात नाही ते आहे असं वाटतं. भ्रम तयार होतो. आमच्या घरी एक खेळणं आणलंय, कालच पाहिलं मी ते रात्रीला. ते खेळणं लावलं, सुरू केलं की आपण चांदण्यांमध्ये आहोत असं वाटतं. अंथरुणावर लोटायचं आणि ते खेळणं लावायचं की सगळी स्लॅब जी आहे ती चांदण्यांनी अशी चक 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 लख 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 प्रकाशित, आणि मग आपण चांदण्या रात्री झोपलेलो आहोत असं वाटतं. त्याला ऑफ करण्याची व्यवस्था पण आहे, काही वेळाने ते बंद होऊन जातं ऑटोमॅटिकली. आणि मग आपण पूर्वी जसे आम्ही अंगणात झोपत होतो खाट टाकून, जुना काळ आहे, आणि वरती आकाश दिसायचं छानपैकी, तशा प्रकारचं आकाश चांदण्यांसह दिसतं.
आणि आपण आकाशाच्या खाली झोपलोय असं वाटतं. सप्तर्षी नाही आपण त्यात. खैर चांदणे आहे आणि याला काय म्हणतात? अध्यास. तुम्ही म्हणाल याच्यात कशाचा अध्यास आला हो या खेळण्यामध्ये? अहो स्लॅब सत्य असताना सुद्धा चांदण्या खऱ्या वाटायला लागल्या. काही जणांनी प्लॅनेटोरियम पाहिलं असेल. प्लॅनेटोरियम मध्ये असं होतं पूर्वीला, सगळं पाहायला मिळायचं. मी कलकत्त्याला पाहिलंय प्लॅनेटोरियमला. मेट्रोपॉलिटन सिटीजला प्लॅनेटोरियम आहेतच, बाकी शहरांमध्ये नाही आहेत. त्यामध्ये हे सगळं दिसतं. त्याला नभांगण तारांगण असं काहीतरी मराठी शब्द आहे, त्याचा अभ्यास. आता तसं प्लॅनेटोरियम तात्पुरतं घरात तयार व्हायला लागलं त्या खेळण्यांच्या माध्यमातून. विपरीत ज्ञान. आपण चांदण्यांच्या खाली आकाशाच्या खाली झोपलोय असा भास तयार होतो. मिथ्या. याला अध्यास असं म्हणतात. अध्यास हा सत्य वाटणारा भास असतो. दोरी हे अधिष्ठान आहे. तिच्यावर दिसणारा सर्प हा अध्यस्त आहे आणि सर्प सत्य आहे असं वाटणं हा अध्यास आहे. स्लॅब हे अधिष्ठान आहे. त्याच्यावर भासणाऱ्या चांदण्या हा अध्यस्त आहे. पण आपण खरंच आकाशाच्या खाली झोपलो आहोत असं वाटणं हा अध्यास आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. सर्व शब्द वापरलाय. कारणाचा नाश झाल्याशिवाय कार्याचा नाश होत नाही. आणि कार्य सत्य वाटतं तोपर्यंत कारण दडलेलं असतं. लक्षात ठेवायचं. कार्य म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय? पुन्हा आलं थोडं बोलणं. उन्हाळ्याचे दिवस आहे, आंबा आणि कैरीचे दिवस आहेत. दोन्ही सध्या अस्तित्वात आहेत. आता हे दोन आहेत की एक आहेत हो, तुम्हाला माहिती. आम्हाला द्वैत दृष्टी खूप आहे. आणि मग द्वैत दृष्टी जेवढी असते तसा व्यवहारही द्वैत दृष्टीने होतो. आंबा म्हटलं की रस खावासा वाटतो आणि कैरी म्हटली तर लोणचं घालावंसं वाटतं. व्यवहार बदलला, भेददृष्टी तयार झाल्याबरोबर. स्वाभाविक आहे, भेददृष्टी घट्ट झाली की व्यवहार बदलला. आपला विषय सुरू आहे कार्य आणि कारण. कैरी हे कारण आहे आणि लोणचं हे कार्य आहे. कैरी हे कारण आहे, साखर आंबा हे कार्य आहे. कैरी हे कारण आहे ईश्वरी सत्तेतलं आणि लोणचं हे जीवानी घात केलेलं कार्य आहे. काय सुंदर लोणचं करता तुम्ही, वा वा, मोरपीस. किती सुंदर झालं. त्यातलं लोणच्या मधली कैरी काढून टाका, तुमचं लोणचं सुंदर होतं का बघा. सरबतामधलं पाणी काढून टाका, तुमचं सरबत सुंदर होतं का बघा. कारण ईश्वरी सत्ता आहे हे आम्ही विसरून जातो. म्हणून मग अहंकार विमूढात्मा करता हम इति मन्यते. मी केलं असं वाटतं. खरंच का हो? लोणच्यामध्ये सगळ्यात जास्त करते पण कैरीच आहे की माझा आहे हो? कैरीच नसती तर लोणचं झालं असतं का? कोणत्याही गोष्टीचं बघा बरं का. म्हणजे मिरचीचं लोणचं केलं तरी पण मिरचीच नसती तर लोणचं झालं असतं का? भाज्या नसत्या तर भाज्याचं लोणचं झालं असतं का? पण आम्ही
कारणाला विसरतो आणि कार्याला सत्यत्व देतो आणि मग कर्तृत्व अहंकारामध्ये फसतो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. आणि म्हणून कारण जोपर्यंत नाश पावत नाही तोपर्यंत सर्व संशय जात नाही. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध आणि स्थिर होत नाही उपनिषद समजत नाही. हो, ऐकलं तर कळल्यासारखं वाटतं पण उमजत नाही. याला संशय विपर्यय रहित व्हावं लागतं. अंतःकरण तेवढं शुद्ध करावं लागतं. आम्ही करतो का हो? म्हणून प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना. प्रमाण संभावनामध्ये पुन्हा दोन येतात, बाबा वाक्य प्रमाणम, शास्त्र वाक्य प्रमाणम. म्हणून गुरु वेदांत वाक्येषु श्रद्धा विश्वास हा इति श्रद्धा, ही श्रद्धेची व्याख्या आहे शंकराचार्यांनी केलेली. एकदा आत्मज्ञान झालं की ते वेगळं काही व्हावं लागत नाही, स्वयं फलरूपते ती. नारद भक्ती सूत्रात सांगितलंय स्वयं फलस्वरूप आहे. आणि म्हणून शास्त्र जेव्हा ऐकायचं असतं तेव्हा ते श्रद्धेने ऐकायचं असतं. नाही तर आम्ही उपनिषद ऐकून टाकतो. अरे टाकू कुठे राहिले? श्रद्धेने ऐकायचं असतं. शास्त्रातले वाक्य हे जिवंत शब्द आहेत, लक्षात ठेवा. नागपूरची एक साधिका आली होती, दासबोध त्यांनी मला दिला, म्हणे याच्यावर तुम्ही लिहून द्या काहीतरी. मी त्यांना लिहून दिलं चेतन दासबोध. म्हणजे हे काय आहे? चेतन शब्द काय? म्हणजे यातले शब्द जिवंत आहेत, नुसते अक्षर नाही आहेत, जिवंत शब्द आहेत, जिवंत. ही शिकवण आम्हाला संस्काराच्या रूपात जिवंत ठेवायची असते, टिकवून ठेवायची असते. खूपदा असं असतं की आपले आई वडील गतप्राण झालेले असतात, पण काही वर्षांनी आपण ती गोष्ट करतो आणि म्हणतो अरे इतकी छान झाली, माझ्या आईने शिकवली होती. तसं श्रुती माझी आई आहे, गीता माझी आई आहे, दोन्ही एकच आहेत, दोन आया नाहीत, शब्द प्रयोग भिन्न आहे. म्हणून श्रुतीची शिकवण, श्रुतीचे विचार, गुरुवाक्य. गुरूंच्या शब्दावर सुद्धा शंका घेतात. गुरूंना पैसे मिळाले तर तिकडे पण नजर जाते. तस्मिन दृष्टी परावरे, त्यांचं अंतःकरण तृप्त झालं असतं, निकाम झालं असतं. निकामाला कामधेनू देऊन सुद्धा काही फायदा नाही. तो कामधेनू देणाऱ्याला थँक्यू नाही म्हणत, त्याला कामच ना कामनाच नाहीये. तो कामधेनूचं काय करणार आहे? तो कल्पवृक्षाचं काय करणार आहे? त्याच्या अंतःकरणात कल्पनाच नाहीये काही जगताविषयी. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसो काही, त्याला कल्पतरू देऊन काय कराल? जो आप्त काम आहे म्हणजे तृप्त आहे, कामनाच नाही, त्याला लोकांनी पैसे दिले तर इतरांच्या डोळ्यात भरतो, पण त्याच्या मनात त्याचा काही विचारच नसतो. उपनिषदांचे शब्द, भगवद्गीतेचे शब्द हे चैतन्य अक्षर आहे, लक्षात ठेवा. म्हणून नितांत श्रद्धा असली पाहिजे. श्रवणाचा कंटाळा येता उपयोगी नाही, मनामध्ये दोष राहता उपयोगी नाही. शास्त्र हे परमानंदासाठी आहे, शास्त्र हे आनंदासाठी आहे. तिथे अंतःकरणात जरा सुद्धा किलमिश तयार झालं, संशय निर्माण झाला की संपलंच म्हणून समजायचं, परमार्थ संपला. खूप प्रकारचे संशय आहेत. माझ्याकडून खरोखर साधना होईल का हो? या वयात मला हे जमेल का हो?
मी उपनिषद ऐकू शकेल का हो? मला उपनिषद समजेल का हो? अहो, तुम्हाला ऐका म्हणून सांगितलंय ना, मग तुम्ही श्रद्धेने सांगणाऱ्यावर विश्वास ठेवून ऐका. तुमची तेवढी श्रद्धा असू द्या त्या ठिकाणी की यांनी मला ऐका म्हटलंय ना, मला हे कळणार आणि ते कळेलच. पण आम्हाला जमेल का? या वयात जमेल का? आता पुढचाच जन्म घ्यावा लागेल. तुम्ही कशाला पुढच्या जन्माच्या कल्पना करता? कोणी सांगितलं तुम्हाला? तुमच्याकडून अभ्यास करण्याची अपेक्षा असते. बाकी श्री गुरूंना दुसऱ्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा नसते, पण श्रद्धायुक्त अभ्यास पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम, एवढ्यावर थांबू नका. तत्परः संयतेंद्रिय, तत्पर पाहिजे. आम्हाला संयतेंद्रिय म्हटलं की भीती वाटते. वैराग्य कसं जमेल, शमदम कसा जमेल, शब्दांनीच माणूस घाबरायला लागतो. या जन्मात मला कसं शक्य होईल? उपनिषद मी ऐकू, समजेल का मला? ऐक ना तू. त्या वेळामध्ये बातम्या पाहण्यापेक्षा, त्या वेळामध्ये सिरियल पाहण्यापेक्षा, त्या वेळामध्ये दुसरं काही टिवल्या बावल्या करण्यापेक्षा ऐक ना उपनिषद. इतका तू गणन नाही की तुला ते समजणार नाही. तू स्वतःला एवढा गणन का समजून घेतोय? दुर्दैवाने आमची आमच्यावरच श्रद्धा नसते, आमचाच आत्मविश्वास नसतो. असा माणूस साधन नाही करू शकत. वेळ फार थोडा राहिलाय. क्षीयते चास्य कर्माणि, तिसरा टप्पा घेऊया. त्याचे कर्म क्षीण होतात. कार्य आणि कारणाचा नाश झालेला आहे. कारणासह कार्याचा नाश झालाय. कारणासह कार्याचा नाश. लक्षात ठेवा, भिंत हे कार्य आहे, मृत्तिका हे त्याचं कारण आहे. भिंत हे कार्य आहे आणि माती हे त्याचं कारण आहे. आता माती हे पृथ्वी तत्व आहे, ते आपातून निर्माण झालेलं आहे. आप अग्नीमधून तयार झाला आहे, अग्नी वायूतून आला आहे, वायू आकाशातून आला आहे, आकाश आत्मनामधून आलाय, आत्मना आकाश हा संभूत. या श्रुती वचनाप्रमाणे पृथ्वी तत्व ही आत्मतत्व आहे. आता कारणही नाहीस झालं. याला कारण नाहीस करणं असं म्हणतात. आणि ज्याचा कारण नाहीस झालं, अगाजे झाले की नाही त्याची वार्ता पुसेसो काही. क्षीयते चास्य कर्माणि, त्याचं कर्म नाहीस होतं म्हणजे त्याचं संचित संपतं, त्याचं आगामी कर्म संपतं. त्याची कर्तृत्व भावना संपते. कर्तृत्व शक्ती संपते नाही म्हटलं बरं का, मी लक्षात ठेवा. कर्तृत्व भावना संपते. मी करता आहे असं नाही वाटत त्याला. मी माझ्या मुलीचं लग्न करून दिलं, मी माझ्या मुलीला चांगलं घर पाहून दिलं. अरे, तुझ्या मुलीला रूप तू दिलंस का? तुझ्या मुलीला सौंदर्य तू दिलंस का? तुझ्या मुलीची उंची आणि शिक्षण तू दिलंस का? तू रूप देणारा नाही आहे, जन्म देणारा निमित्त आहे, पण रूप देणारा नाही आहे. मुलाबाळांचं रूप कसं असावं, मुलाबाळांची बुद्धिमत्ता कशी असावी, मुलाबाळांची गुण कसे असावे, हे देणारा तू नाही आहेस. तुझ्या हातात रूप देणं नाही आहे. नाही तर सगळ्यांच्या मुली काय म्हणतात त्याला, सिनेनट्या झाल्या असत्या, सगळ्यांचे मुलं गंधर्व झाले असते आणि सगळ्यांच्या मुली अप्सरा झाल्या असत्या. सगळ्या मुली अप्सरा नाही आहेत, सगळे मुलं गंधर्व नाही आहेत, सगळे मुलं विवेकानंद आणि शंकराचार्यांच्या बुद्धिमत्तेचे नाही आहेत.
त्यांना बुद्धी देणारा मी नाही, त्यांना रूप देणारा मी नाही. मग मी करता कुठे आहे? मी निमित्त मात्र आहे. मी त्यांचं लग्न करून दिलं, असा असा मुलगा. अरे बाबा, ती दिसायला तशी होती, त्या मुलाला ती भावली. तू कोण आलास रे? सगळीकडे मी 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 मी. कारणासह कार्याचा नाश झाला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कारणासह कार्याचा नाश झाला पाहिजे. कधी विसरू नका या गोष्टीला, की कारणासह कार्याचा नाश झाला पाहिजे. नुसता कार्याचा नाश करणं फार सोपं आहे. पूर्वीच्या काळी आपल्या गोष्टी ध्वंस करून टाकण्यात आल्या. ध्वंस केला तरी पण कारण नाहीच नाही झालं. म्हणून आज पुन्हा अयोध्या उभी झाली, लक्षात ठेवा. कार्य का उभं झालं? कारण नाहीच नाही झालं म्हणून. रामाबद्दलच अंतःकरणात जाज्वल्यता, जिवंत प्रेम, जिवंत रामाप्रती. अवजानंती मामूढं मानुषीं तनुमाश्रितं परम भाव नुमजानंत मम भूत महेश्वरम. मानुषीं तनुमाश्रितं, मला मनुष्याच्या शरीरातलं समजतात असे मूढ आहेत. जाऊ द्या. परमार्थामध्ये कारणासह नाहीश करणं, याला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि जर आम्ही हे विसरलो तर मग श्री गुरु शिकवतात आणि शिकवल्यानंतर म्हणतात यथेच्छसी तथा करू. मी तुला जे सांगायचंय ना, ते गुह्यातलं गुह्य सांगितलंय, लक्षात ठेवा. पण आता त्याचा तू संपूर्णपणे यथा सांग विचार कर. विमृश्यई तदशेषेण यथेच्छसी तथा करू. आणि मग तुला जे करायचंय, मी जे शिकवलंय त्याप्रमाणे तू कर. करतो का हो आम्ही तसं? आमच्या मनात तसा विचार तरी येतो का करण्याचा? परमार्थ पक्का आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती, 3 कसोट्यावर घासल्या जाणारा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. एक मला 5-10 मिनिटं द्या आजच्या दिवस. सुंदर वाक्य सांगतो. कश्चिदेत श्रुतम पार्थम त्वयेकाग्रेण चेतसा कश्चिद ज्ञान संमोहा प्रणष्टस्ते धनंजया. मी तुला केलेला उपदेश तू एकाग्र चित्ताने ऐकला आहे का? कश्चिद ज्ञान संमोहा, अज्ञान आणि मोह नष्ट झालायस का? मग अर्जुन म्हणतो नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत. आता तुझा सांगितलेलं मी ऐकलं नाही म्हणत, तुझ्या प्रसादाने. आणि अच्युत म्हटलाय, जो कधीच च्युत होत नाही, नाहीसा होत नाही, तो अच्युत आहे. तुझा प्रसाद लक्षात घ्या भगवंत. आणि प्रसाद म्हटल्याबरोबर सीतोस्मी गत संदेह. आता तू म्हणशील तसं करीन, याला शिष्य म्हणतात. आपला विषय सुरू आहे क्षीयते जास्य कर्माने. त्याच्या कर्माचा नाश होतो, म्हणजे संचित कर्माचा नाश होतो, लक्षात ठेवा. आगामी कर्तृत्व भावाच्या कर्माचा नाश होतो. मागे शंकराचार्यांवर मोठा आरोप लावून दिवाळीच्या काळामध्ये त्यांना आपल्या राष्ट्रामध्ये कैदेत टाकण्यात आलं होतं. लाज नाही वाटली सरकारला. आणि तरीही आपल्याकडे फटाके फुटत होते. आंदोलन नाही झाले, रस्ते बंद नाही झाले. नुसता एखादा कायदा कायदेशीर पद्धतीने त्यात बदल करता म्हटलं की हिंसा होते. आणि शंकराचार्यांना कैदेत टाकल्यानंतरही
आम्ही मुख गळून बसलो होतो. हे दुर्दैव आहे आमच्या धर्माचं. क्षीयते शास्य कर्माने. त्यावेळेला एका जणाने उत्तर दिलं होतं की त्यांचं संचित संपलं आहे आणि आगामी कर्म सुद्धा कर्तृत्व भावाने होत नाही. त्यांच्या हातून जेही कर्म घडलं त्याचं फळ आता त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आरोप लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हो, एखादी बंदुकीची गोळी सोडायची असेल तर कोणत्या दिशेला सोडली पाहिजे, कोणावर सोडली पाहिजे, केव्हा सोडली पाहिजे, कशी सोडली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण एकदा बंदुकीची गोळी मारली की त्यानंतर ती गोळी तिथे लागावी की न लागावी हे आपल्या हातात नाही. म्हणून ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते. म्हणून ज्ञान पवित्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानाने कर्म दग्ध होतं, कानाने कर्मबीज नासल्या जात, ज्ञानाने कर्मबीज संपून जात. आगामी कर्म म्हणजे ज्ञानोत्तर कर्म, पण प्रारब्ध नाही क्षीण होत. आणि सहसा लोक महाराजांकडे, संतांकडे प्रारब्ध बदलण्यासाठी जातात आणि ते कधीच बदलत नसतं. संत प्रारब्ध बदलत नसतात आणि प्रारब्ध हे बदलण्यासाठी नाहीच, ते भोगून संपवण्यासाठी असतं. त्यामुळे आपले रोग, आपले आजार, आपल्या पीडा ह्या बदलण्यासाठी संतांकडे जाऊ नये कधी, कारण ते कधी बदलतच नसतात. संत त्यात कधी इंटरफिअर करत नसतात. संचित कर्म नष्ट होतं, पुढील जन्म येऊ नये या दृष्टीने जे जमा झालेलं आहे ते संचित नष्ट होतं. क्रियमाण कर्म अलिप्ततेने त्यांनी केलं असतं आणि प्रारब्ध भोगून टाकतात. प्रारब्ध जर नष्ट झालं असतं जीवनमुक्त झाल्यावर तर हे संत जिवंतच राहिले नसते, ताबडतोब त्यांचे शरीर संपले असते. पण ते जीवनमुक्त झाल्यानंतरही देहानी राहतात, कारण त्यांचं प्रारब्ध असेपर्यंत जिवंत आहेत, लक्षात ठेवा. आपले सद्गुरू 91 वर्षाचे आहेत, जीवनमुक्त केव्हाच झालेले आहेत. त्यांचं संचितही संपलेलं आहे, क्रियमाण अकर्तृत्वाने केलेलं आहे, प्रारब्ध शिल्लक आहे, म्हणून देह आहे. परी अकर्तृत्वी चतुरू. श्रीगुरूंचं लक्षण दिलंय मुकुंदराजाने विवेक सिंधू मध्ये. परी अकर्तृत्वी चतुरू. म्हणून प्रारब्ध कर्माचा नाश होत नाही, ते भोगून संपवलं पाहिजे. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे प्रारब्ध संपत नाही, नाहीतर संत राहिले नसते या जगामध्ये. म्हणून कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म यांचं ऐक्य होऊन जातं आणि अद्वैत शिल्लक राहिलं की सगळे संशय निघून जातात. आता ईश्वरी सत्तेतली कैरी, आता ईश्वर तत्पद वाच्य आहे आणि जीव हा त्वमपद वाच्य आहे. त्वमपद वाच्य जीव, तत्पद वाच्य ईश्वर, त्वमपद लक्ष आत्मा म्हणजे कुटस्थ, त्वमपद लक्ष कुटस्थ आणि तत्पद लक्ष ब्रह्म. असं कुटस्थ आणि लक्ष ब्रह्म यांचं समानाधिकरण ऐक्य होतं आणि जीव आणि ईश्वर या उपाधीने ते उपाधी नाहीसी होऊन जाते आणि जीव ब्रह्मैव नापरः, हा जीव ब्रह्मरूप होतो. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होत. जीव आणि ईश्वर या उपाध्या बाजूला निघून जातात. उपाधींचा निराश केला की स्वरूप आता त्या ठिकाणी आहेच. स्वरूप नित्य उपलब्ध आहे आणि असा जीवन मुक्त देह असेपर्यंत वावरतो आणि त्यानंतर देह असताना ब्रह्मरूप झालेला
देह पातानंतर ब्रह्मस्वरूपाशी ऐक्यच पावला असतो. उपाधीच्या भासानी फक्त तो भासतो, ऐक्य असताना सुद्धा. मला फार आवडतं आणि माझं नशीब की ही श्रुती मला घ्यायची संधी मिळाली. आज मी पुण्याला निघतो आहे आणि उद्या 9-10 वाजेपर्यंत मी पुण्याला पोहोचणार आहे सकाळी. त्यामुळे मी ट्रेन मध्ये घेऊ शकणार नाही. पण आपला खंड पडू नये आणि हा फ्लो तुटू नये म्हणून आचार्य श्री प्रकाश शास्त्री मुळे उद्याची श्रुती घेतील. आचार्य श्री प्रकाश शास्त्री मुळे उद्याची श्रुती घेणार आहे. उद्याचं प्रवचन प्रकाश शास्त्री मुळे घेणार आहेत, परमपूज्य प्रकाश शास्त्री मुळे. आपण सगळ्यांनी वेळेवर हजर राहावं. नीलाताई नित्याप्रमाणे पठण करतील आणि 7 वाजता आचार्य मुळे शास्त्री प्रवचनाला प्रारंभ करतील. आपण सगळ्यांनी त्यांच्या प्रवचनाला एकाग्रतेने सश्रद्धतेने हजर असावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आपणा सगळ्यांना वंदन करतो. उद्या वेळेपूर्वी प्रकाश शास्त्रीला हजर राहा. ट्रेन मधून आम्ही लिंक देऊन देणार आहे आणि आपल्याला काही जणांना होस्ट करून ठेवणार आहे. म्हणजे आम्ही नेटवर्कच्या बाहेर गेलो तरी हे तुटणार नाही, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. आपण या सगळ्यांना वंदन करतो. सुरेंद्र देव आणि लक्ष्मी पानट या दोघांना आम्ही कोहोस्ट करून ठेवणार आहे. म्हणजे वेळेवर कोणी अनम्यूट किंवा व्हिडिओ असेल तर त्यांनी ते बंद करावे आणि ऑपरेट करावं. ट्रेन मधून जर आम्ही नेटच्या बाहेर असेल तर ते शक्य होणार नाही. म्हणून